बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ, तारा राणी यांचा संदर्भ देताना त्यांचा तोल गेला होता। त्यामुळे त्यांच्यावर संपूर्ण राज्यभरातून टीकांचा वर्षाव झाला। त्यामुळे आता आमदार संजय गायकवाड यांनी आपला शब्द मागे घेत या वक्तव्यामुळे ज्या शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांची दिलगिरी व्यक्त केली आहे। 2-3 दिवसापूर्वी लातूर येथील हडवळती येथील अंबादास पवार या शेतकऱ्यांच्या परिवाराला मी मदत करण्याकरता गेलो आणि त्या ठिकाणी मीडियाने मला महाराष्ट्रात चालू असलेल्या हिंदी आणि मराठी वादावर प्रश्न केला, ज्यामध्ये मी त्यांना सांगितलं की या राज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज यांना 16 भाषा अवगत होत्या, 16 भाषा त्यांचं प्रभुत्व होतं। एवढेच नाही तर छत्रपती शिवाजी महाराज, तारा राणी, येसुबाई आणि मासाहेब जिजाऊ यांना देखील अनेक भाषा त्यांना त्या ठिकाणी त्यांचं अवगत होतं। परंतु माझ्या प्रश्नाचं उत्तर जे होतं ते प्रश्नार्थक आणि उद्गारवाचक होतं, ज्याचा विपर्यास केला गेला, अनावधानाने त्याचा अर्थाचा अनर्थ केला गेला आणि म्हणून विरोधकांनी त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला। छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज माझ्या रक्ताच्या थेंबाथेंबात आहेत, त्यामुळे विरोधकांनी किती उलट्या बोंबा केल्या असतील तर त्यांनी हे समजून घ्यावं की आमची शिवनिष्ठा किती मोठी आहे। हा जो शब्द चुकून माझा बाहेर पडला त्याबद्दल ज्या शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असतील तर हा शब्द मी त्या ठिकाणी मागे घेत आहे। त्या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करीत आहे। शहरात मोकाट कुत्र्यांच्या मुद्द्यासह विविध नागरी समस्यांच्या प्रश्नांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने अनेक वेळा आंदोलनं करण्यात आली, मात्र समस्या तशाच असल्याचं चित्र शहरात पाहायला मिळत आहे। त्यामुळे आंदोलकांकडे डोळेझाक करणाऱ्या महानगरपालिका प्रशासक प्रमुख आयुक्तांना चित्रफित दाखवून आखे तो खोल स्वामी हे आंदोलन करण्यात आले। दरम्यान यावेळी महानगरपालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। जालना शहरामध्ये काही प्रश्न लोकांच्या जीवन मरणाशी निगडित झालेले आहेत, तर काही प्रश्न या शहराच्या वैभवाशी निगडित आहेत। जसं मोकाट कुत्र्यांचा जो प्रश्न आहे, या प्रश्नांवरनं आम्ही अनेकदा आंदोलनं केली। आज जालना शहरामध्ये भवानीनगर भागामध्ये मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून एका लहान बालिकेवर तिला एवढं जखमी केलं की त्याला 107 टाके पडले होते आणि तो मजूर माणूस आहे, त्याला जवळपास 1.5 लाख रुपये या हॉस्पिटलमध्ये खर्च आला आणि गांधीनगरमध्ये तर एका बालकाचा मृत्यू झाला। म्हणजे हा लोकांच्या जीवन मरणाचा विषय झाला। मोकाट कुत्र्यांचा विषय, मोकाट जनावर जे चौकामध्ये रस्त्यावर बसतात। आज आपण एक व्हायरल झालं एका कुठल्या तरी गावचं की 2 जनावरांनी हल्ला करून त्या गायींनी माणसं मारून टाकली, एक माणूस मेला, त्यातला मयत झाला। असे काही विषय आहेत की तुमचे रस्त्यामध्ये असणारे पोल आहेत, या पोलला धडकून एका इसमाचा मृत्यू आपल्या जालना शहरामध्ये नूतन वसाहत विभागामध्ये झाला। मग माणसं मरायला लागले। जे छत्रपती संभाजी उद्यानाच्या बाजूचा जो मोती तलाव आहे, या मोती तलावामध्ये किती लोकांचा मृत्यू झालाय, काही सुरक्षा नाहीये। आणि म्हणून लोकांच्या या जीवन मरणाच्या विषयाशी संदर्भात त्यानंतर तुमचा जो दैनंदिन प्रश्न आहे त्यामध्ये मग पाण्याचा प्रश्न आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे। आज नूतन वसाहत भागामध्ये एका पाण्याच्या टाकीमध्ये एका इस्मानी आत्महत्या केली, 3 दिवस त्याचं त्या टाकीमध्ये राहिलं आणि तेच पाणी यांनी पाणी पुरवठा केला आणि लोकांनी पिलं। आज म्हणजे हे जे प्रकार आहे हे खूपच गंभीर प्रकार आहेत। त्याचबरोबर शहरातले रस्ते आहेत, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह आहे, महात्मा फुले व्यापारी संकुल आहे, त्यानंतर छत्रपती संभाजी उद्यानाचं जे बकाल रूप व्हायला लागलं, तिथं कारंजे बंद झाले, तिथली ट्रेन बंद झाली। त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचा विषय आहे। ही जी शहराची वैभव होती ही लयाला जात आहेत आणि म्हणून तो सुद्धा विषय आम्ही घेतला आणि यावरून अनेकदा आंदोलन केलं, प्रशासनाच्या लक्षात येत नव्हतं, म्हणून आम्ही यावर एक चित्रफित तयार केली। आणि स्वामी म्हणजे आपण मालकाला स्वामी म्हणतो, आता हे मालकाच्या भूमिकेत गेले म्हणून यांना आम्ही ती चित्रफित दाखवली आणि त्यांना सांगितले आता तरी डोळे उघडा। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन सुरू असून शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर तसेच वीज सवलतीच्या माध्यमातून सरकारकडून फसवणूक होत आहे। राज्यात खोट्यांचं सरकार आहे अशी टीका अंबादास दानवे यांनी केली। बदलते
वातावरण आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे कोबी पिकावर किडीसह रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने अक्षरशः महागडी औषधे फवारण्याची वेळ कोबी उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे। तरी सरकारने भाजीपाल्याचे दर स्थिर ठेवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। दीपक रमेश लोखंडे आहे, मी साबरवाडीत राहतो। आम्ही या ठिकाणी 2 एकर कोबी पिकाची लागवड केलेली आहे। सतत बदलत्या वातावरणामुळे आळी व करप्याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झालेला आहे। सततच्या क्लायमेट बदलामुळे आम्हाला बुरशीनाशके कीटकनाशके अति प्रमाणात वापर करावा लागत आहे। त्यामुळे उत्पादन खर्चही निघणं अवघड झालेला आहे। त्यामुळे सरकारने भाजीपाल्याचे भाव स्थिर ठेवावे ही सरकारला आमची सर्व शेतकऱ्यांची विनंती आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी पार पडली। यावेळी आरोपी वाल्मिकी कराडच्या संपत्ती जप्तीबाबत केलेल्या अर्जावर दोन्ही वकील पक्षाकडून युक्तिवाद झाला। 22 मिनिटं युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 22 जुलै रोजी ठेवली आहे। दरम्यान आरोपी वाल्मिकी कराडला बीडच्या जिल्हा कारागृहातून इतर कारागृहात हलवण्याबाबत चर्चा रंगली होती। मात्र याबाबत न्यायालयाकडे कसलाही अर्ज आलेला नसल्याने विशेष सहकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले। सर, आज नेमका काही युक्तिवाद झाला आणि मालमत्ता जप्तीच्या अर्जावरती नेमका काही वाल्मिक कराड याच्या दोषमुक्तीच्या अर्जाचा निकाल न्यायालय दिनांक 22 जुलै रोजी देणार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं। त्याचप्रमाणे आरोपींची जी प्रॉपर्टी जप्त करण्याचे जे अर्ज सरकारतर्फे देण्यात आलं होतं त्या संदर्भात कोल्हे वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्याचा देखील निकाल 22 जुलैला देण्यात येईल असं न्यायालयाने आज घोषित केलं। इतर जे काही अर्ज होते इतर आरोपींचे की ज्यांनी देखील त्यांची प्रॉपर्टी जप्त करू नये अशा तऱ्हेची त्यांनी विनंती जी न्यायालय केलंय त्या संदर्भातला अर्जाचा निकाल देखील 22 जुलैला न्यायालय जाहीर करणार आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भावली भाम धरणापाठोपाठ वैतरणा धरण सुद्धा भरण्याच्या मार्गावर आहे। वैतरणा धरणाचा पाणी पुरवठा मुंबईला होतो। धरणाचे 5ही दरवाजे 1 मीटरने उघडले असून 5,500 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीची जय्यत तयारी सुरू आहे। संघटनात्मक पातळीवर देखील मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात येत आहे। या निवडणुकांमध्ये युती संदर्भात वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील, पण निर्णय घेताना स्थानिक ठिकाणी परिस्थिती काय आहे याचा आढावा मात्र घेऊन परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल असे भारतीय जनता प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले। आम्ही संघटनात्मक बांधणी करत आहोत, आमची पूर्ण तयारी झाली आहे असे म्हणत रवींद्र चव्हाण यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत देखील दिले आहेत। त्या वेळेला ज्या पद्धतीने आम्हाला सांगतील त्या ठिकाणची असणारी परिस्थिती पाहून जे निर्णय देतील, आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते संघटनात्मक दृष्ट्या अतिशय चांगली बांधणी कशी होईल, निवडणुकांची तयारी कशी होईल यासाठी पूर्ण ताकदीने कामाला लागलेलो आहोत। आणि आम्हाला खात्री आहे की ज्यावेळेला आपण संघटनात्मक तयारी अतिशय चांगली करतो त्यावेळेला रिझल्ट जे आहेत ते रिझल्ट हे आपल्या चांगल्या पदरात पडतात। आम्ही पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी जे प्रयत्न करायला हवे ते प्रयत्न आम्ही करतो। मनसेचे नेते आहेत अविनाश जाधव, त्यांनी विधान केलंय की पहलगाम हल्ल्यानंतर भाजपनं खरं तर पाकिस्तानवर हल्ला करण्याचं नाटक केलं। कसं पाहता त्यांच्या विधानाकडे? खरं तर आज मी परभणीला नरेंद्र महाराजांच्या दर्शनाला आलेलो आहे। मी भारतीय जनता पार्टीचा एक छोटा कार्यकर्ता आहे। कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे असणारी जी जबाबदारी जी आहे ती जबाबदारी फार मोठी आहे की जिला संघटनात्मक वाढीच्या दृष्टिकोनातून या संदर्भातला विचार करणं हे अपेक्षित आहे। आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, चर्चा, एखाद्याला TRP वाढवण्यासाठी बोलणं हे सगळं सोपं असतं। प्रत्यक्षात ह्या सगळ्या गोष्टी करणं किंवा अनुभवणं हे फार महत्त्वाचं असतं। आपण सर्वजण पत्रकारितेमधील फार मोठे तज्ज्ञही आहात। तुमचं त्या संदर्भातलं काय मत असू शकतं ते जरा तुम्ही जर त्यांना सांगितलं तर बरं होईल।
जे लोक हिंदी भाषेची बाजू घेऊन मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरतात त्यांचा मी निषेध करतो। सर्व भाषांचा आदर हा राखला गेलाच पाहिजे। जर महाराष्ट्रात कोणी येत असेल तर त्याने मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण हा प्रयत्न मारहाण करून नाही तर प्रेमाने केला पाहिजे असं मत रईस शेख यांनी मांडलं आहे। देखिए, जो लोग हिंदी भाषा का बोलते ना पक्ष लेकर मराठी के बारे में अपशब्द कर रहे हैं, हम उनका निषेध करते हैं। हिंदी हो या मराठी हो, सभी भाषाओं का सम्मान होना चाहिए और महाराष्ट्र में अगर कोई आता है तो उसको प्रयत्न करना चाहिए कि वो लोकल भाषा सीखे, लेकिन इसके लिए मारताड़ नहीं, ये प्रेम से होना चाहिए। इसके लिए बड़े बड़े सेंटर्स बनाना चाहिए जहाँ लोग मराठी सीख सकें। हम इन दोनों बातों का, जो लोग दरार लाते हैं, जो लोग समाजों को बांटते हैं, उन सभी समाजों को बांटने वालों का हम निषेध करते हैं। अरे यार, निरहुआ हो या दुबे साहब हो, ये सब बिहार के चुनाव के लिए कह रहे हैं, आप इनको प्रसिद्धि मत दीजिए। नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असल्याने धरणातून 6336 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला। त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पुराचे मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी आलंय। त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।